श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात कवितेचं क्षितिज या मालिकेत ऐकूया हस्तांतर या भा धामणसकर यांच्या कवितेसंदर्भात प्रथमेश पाठक यांचा काव्यानुभव. विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती अवजड झाली तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला, द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलाने ही मूर्ती हातात घेतली नीट सावरून. तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या मी पुन्हा तरुण ययातीसारखा, माझा मुलगा जख्ख म्हातारा परंपरेच्या ओझ्याने वाकलेला. मराठी भाषेने तुमच्या आमच्यासारख्या रसिकांना काही ऋषितुल्य माणसं दिली आहेत. ते महान केवळ त्यांच्या शब्दांमुळे झाले आहेत असं नाही, तर त्यांच्या कवितेच्या ध्यासापोटी आणि मऊ मृदू वागणुकीमुळेही ते सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. भा धामणसकर हे असेच एक शब्दवर्ती कवी आहेत. 82 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या प्राक्तनाचे संदर्भ या संग्रहातली ही कविता. ही कविता 4 दशकांनंतर सुद्धा आपल्या काळजाचा ठाव घेते, कारण अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत आपल्याला दाखवलेला आरसा. पु ल देशपांडे एका ठिकाणी म्हणाले होते, सोपं लिहिणं सर्वात कठीण असतं, कारण तसं नसतं तर एव्हाना 1000 इसाप तयार झाले असते, पण इसाप एकच झालाय. हस्तांतर ही कविता अतिशय चित्रदर्शी आणि रोजच्या पाहण्यातल्या घटनेची आहे. किंवा आपण हे नक्कीच ऐकलं असेल की आता आमच्या घरात पुढची पिढीच सगळे सण समारंभ पार पाडते वगैरे. ह्या कवितेत पण तसेच एक वडील आहेत. ते नित्यनेमाने काही व्रतवैकल्ये आयुष्यभर पार पाडित आलीत आणि नकळत आता तीच परंपरा ते पुढे त्यांच्या मुलाला देत आहेत. पण हे हस्तांतरण किती स्वाभाविक वाटतं जेव्हा कवी म्हणतो मूर्ती जड झाली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे इथे की हे शब्द फार सूचक आहेत. जड झाली म्हणताना ती परंपरा त्या उमेदीनं आता होत नाही हे शल्य त्याच्यात आहे. पुढची ओळ अजून साधी आणि तितकीच कमाल. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. या ओळीत असलेला चौरंगासहित हा शब्द फार मोलाचा वाटतो मला. इथे तो चौरंग प्रथांच्या अंधानुकरणाबद्दल अंगुली निर्देश करत आहे. अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या घरात, त्या आपण करत असतो कारण आपल्या आधीच्या पिढीनं आपल्याला सांगितलेल्या असतात. एकेकाळी देखणे दिसणारे हे चौरंग हळूहळू बोजड, जटिल, खिळखिळे झालेले आणि प्रसंगी त्याचेच खिळे हाताला टोचून जखम करणारे बनतात. पण आपण ते चौरंग दूर सारू शकत नाही. कवितेतील वडील परंपरा पुढे नेल्याच्या आनंदात असताना अचानकच त्यांच्यातला कवी डोकावतो आणि कवितेचा शेवट होतो, मी पुन्हा तरुण ययातीसारखा, माझा मुलगा जख्ख म्हातारा परंपरेच्या ओझ्याने वाकलेला. ज्या परंपरा आनंदासाठी बनलेल्या असतात त्या ओझं बनू लागल्या तर ज्या परंपरांचा अभिमान वाटायला हवा त्यानेच कणा वाकू लागतो. ही साखळी पुढे चालूच राहते. आपल्या परंपरा आपल्या उदात्ततेचं प्रतीक आहेत, पण जर त्याच अख्खी पिढी कण्यातून वाकलेली निर्माण करत असतील तर कुठेतरी आपण उगमाकडे प्रस्थान करायला हवं. भा खूप सोप्या आणि वडिलकीच्या नात्याने आपल्याला एक फार मोलाची गोष्ट सांगत आहेत. ही कविता जितकी सोपी वाटत आहे वाचायला आणि ऐकायला तितकीच खोल आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अहमद फराजचा एक शेर आहे की उसकी गुमसुम सादगी पर मत जा फराज, वो अगर समंदर है तो गहरा भी होगा. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात कवितेचं क्षितिज या मालिकेत आपण ऐकत होतात हस्तांतर या भा धामणसकर यांच्या कवितेसंदर्भात प्रथमेश पाठक यांचा काव्यानुभव. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.